दर्शन घेया वृंदावनात रमलं माझं मन ग नवरात्राला येत कोण कोण नांदेडच्या बाबांचा आला मला फोन ग नवरात्राला येत कोण कोण नवरात्राला जायाला जमल्या आया बाया नवरात्राला जायाला जमल्या आया ग बाया दत्त प्रभूंचं दर्शन घेया दत्त प्रभूंचं दर्शन घेया वृंदावनात रमलं माझं मन ग नवरात्राला येत कोण कोण नांदेडच्या दादांचा आला मला फोन ग नवरात्राला जायाला येत कोण कोण नवरात्राला जायाला जमल्या आया बाया नवरात्राला जायाला जमल्या आया बाया चक्रपाणी प्रभूंचं दर्शन घेया चक्रपाणी प्रभूंचं दर्शन घेया वृंदावनात रमलं माझं मन ग नवरात्राला जायाला येत कोण कोण नांदेडच्या बाबांचा आला मला फोन ग नवरात्राला जायाला येत कोण कोण नवरात्राला जायाला जमल्या आया बाया नवरात्राला जायाला जमल्या आया बाया गोविंद प्रभूचं दर्शन घेया गोविंद प्रभूचं दर्शन घेया राजमठात रमलं माझं मन ग नवरात्राला जायाला येत कोण कोण नांदेडच्या बाबांचा आला मला फोन ग नवरात्रात जायाला येत कोण कोण नवरात्राला जायाला जमल्या आया बाया नवरात्राला जायाला जमल्या आया बाया चक्रधराच दर्शन घेया चक्रधराच दर्शन घेया वृंदावनात रमलं माझं मन ग नवरात्राला जायाला येत कोण कोण नांदेडच्या बाबांचा आला मला फोन ग नवरात्राला जायाला येत कोण कोण श्री गोपाल कृष्ण महाराज की जय कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे रथ हा किरण भूमि में और कर्मयोग के मरम बताए रथ हा किरण भूमि में और कर्मयोग के मरम बताए अजर अमर है परम तत्व काया के सुख दुख समझाए सखा सारथी शरणागत के सखा सारथी शरणागत के सदा प्रिय
पतित पाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे नंद लाल हरे हरे कृष्ण गोपाल हरे हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे श्याम के रंग में रंग गई मेरा रस खान को रस की खान हुए श्याम के रंग में रंग गई मेरा रस खान को रस की खान हुए जग से आंखें बंद करे सूरदास को दर्श हुए माता यशोदा व्रजनारी के माता यशोदा व्रजनारी के माखन चोर हरे दीन दयाल हरे कृष्ण हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे हरे दीन दयाल हरे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे दयाळी धार हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे दयाळी धार हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान दयाळी धार श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आवाज नाही बर का मस्त किती सुंदर पंगत होती किती पदार्थ होते पंक्तीला आज काय आवाज नाही तुमचा कम से कम एवढा ब्रह्मपुरीमध्ये भावेश्वर मंदिरात तरी आवाज आला पाहिजे श्री दत्तात्रय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. लाडक्या बहिणीत बरं का तुम्ही मग तुमचा लाडका आवाज कुठे तो आवाज कुठे गेला तो पगार आला नाही मग आवाज बी गेला असं नाही झालं पाहिजे आवाज आला दिला तर पगार येईल नाहीतर पगार येणार सर्व श्री चक्रधर स्वामी की जय. आता बरोबर आलं तुम्ही ज्यांनी दंडवत घातले नसतील त्यांनी दंडवत घाला ज्यांच्या डोक्यावर रुमाल ओढणी टोपी टॉवेल काही नसेल त्यांनी घ्या हे ब्रह्मविद्याशास्त्र आहे आणि म्हणून हे ब्रह्मविद्याशास्त्र मळे माखले याते धुळे ज्याला मळीला तुला आला जो माखलेला आहे त्याला धुण्याचं काम म्हणजे ब्रह्मविद्या तत्वज्ञान करत असतं म्हणून ते जर आपण दंडवत नाही घातला डोक्यावर वस्त्र नाही घेतलं तर ते आपल्याला चिंतन होणार नाहीये ते चिंतन होण्यासाठी आपल्याला काही शाळेत गेल्यानंतर मग तुमची प्रतिज्ञा होती मग राष्ट्रगीत होतं हे सगळे प्रोटोकॉल का आहेत शाळेमधले त्या विद्यार्थ्याला शिस्त लावल्याशिवाय त्याला वर्गामध्ये प्रवेश भेटत नाहीये हे जर तिथे आहे तर इथे नाही का इथे सुद्धा आहे आणि म्हणून आपण सर्वजण या गोष्टीचं पालन करू अनंत ब्रह्मांड नायक या जगाचा जगाकरता जग उद्धार करता जग पालन करता निर्गुण निरामय असलेले परमेश्वर सगुण साकारून या भूतलावर अवतीर्ण होऊन जीव उद्धरणाचं व्यसन ज्या माझ्या साधन दात्याला आणि साध्य दात्याला आहे तो माझा साधन दाता मुख्य करून पंच अवताराच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम
ज्याने मोक्षमार्ग निर्मिला तोची वाट सुरू झाला, ज्याने मोक्षमार्ग निर्मिला तोची वाट सुरू झाला, पाऊल वाटेने चालिला वाटाड्या जगाचा, पाऊल वाटेने चालिला वाटाड्या जगाचा. त्र्यंबकेश्वर पासून ते आपल्या पवित्र पावन असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या शेवटचं टोक म्हणजे राहेर, हा संपूर्ण जो गंगातीर परिसर माझ्या सर्वज्ञांच्या चरण स्पर्शाने पवित्र झाला आणि तोच चरण या नांदेड नगरीमध्ये लागला. त्या माझ्या भावेश्वरच्या बाबाला अधिष्ठानाला कोटी कोटी दंडवत प्रणाम करते. ज्यांनी या परभणीची माती, परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याची माती श्रीमंत केली, त्या मातीला आजही मोल आहे. अशा श्रीमंत मातीमध्ये माझा महानुभावांचा पहिला आचार्य या मातीमध्ये राहिला आणि म्हणून आचार्य श्री नागदेव आचार्यापासून आकाशाला गवसणी घालणारे माझे आचार्य परशुराम व्यास आणि आज तागायत चालत आलेल्या आचार्य परंपरेला सादर दंडवत प्रणाम करून, तसेच ज्यांनी माझं धर्म संवर्धन केलं ते माझे हे सकळही ज्ञान झाले जया गुरुचेन, तया साष्टांगी अभिवंदन करी तू असे. आणि म्हणून आपल्या नावाप्रमाणेच अनेकांच्या वेदाला, बोधाला, शास्त्राला, चर्येला, अनुसरणाला निमित्त असलेले परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय साहित्याचार्य आचार्य प्रवर गुरुवर्य मोठे मामाजी वांगोरी सादर दंडवत प्रणाम करून मला धर्म संवर्धन ज्यांनी केलं माझं ते मम गुरुवर्य परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय साहित्याचार्य आचार्य श्री मान्यराज बाबा मानेकर भोरी मामा गुरुजींना दंडवत प्रणाम करते. आणि माझी गुरुमाऊली पूजनीय तपस्विनी कस्तुरा अक्का मानेकर यात्रे गुरुवर्यांना दंडवत प्रणाम करते, ज्यांच्या पाठीवरती आपल्या गुरुचा हात आहे. आणि म्हणून ज्यांच्या गुरु जरी आज विद्यमान नसले तरी गुरुने शिकवलेला जो काही ज्ञान आहे, गुरुने दिलेल्या जो काही प्रसन्नतारूप मनोधर्म आहे आणि गुरुचं असलेलं शुभचिंतनाचं पाठबळ आहे. कारण गुरुची प्रसन्नता असल्याशिवाय, गुरुचा शुभाशीष असल्याशिवाय कुठलाही शिष्य धर्म कार्यामध्ये धर्मवृद्धी करू शकत नाही. आणि म्हणून ज्यांच्या पाठीवरती सदैव गुरुंचा हात होता, आणि बघा भोळा बाबडा असलेला शिष्य, त्या शिष्याला त्या ओबड दगडाला आकार देण्यासाठी प्रत्येक गुरु हे सतत कार्यरत असतात. असंच कार्य ज्यांनी या नांदेड नगरीमध्ये केलं आणि एका ओबड दगडाला आकार दिला. आणि आज खऱ्या अर्थाने, कारण प्रत्येक दगडामध्ये एक मूर्ती असते, फक्त ती कोरता आली पाहिजे. त्या दगडातला देव बाहेर काढता आला पाहिजे आणि दगडातली मूर्ती शोधण्यासाठी हातामध्ये हत्यार घ्यावं लागतं, छन्नी घ्यावी लागते आणि त्या कलाकाराला ती मूर्ती बाहेर काढावी लागते. ती दगडातच असते. आकार दिला की मूर्ती तयार होती. असा आकार आमचे गुरुवर्य आम्हाला देत असतात. आणि हाच आकार इथेच ज्यांना दिला आणि ज्यांच्या शुभाशिषाने, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने, ज्यांच्या प्रसन्नतेने, कारण गुरुविन देव पूजा पाहता नाही त्रैलोकी, गुरुविन देव पूजा पाहता नाही त्रैलोकी, गुरु सुखाचा सागर, गुरु धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळीना. म्हणून म्हणावंसं वाटतं की गुरु असल्याशिवाय जीवनाला आकार येत नाही, गुरु असल्याशिवाय जीवनाचा प्रवास व्यवस्थित होत नाही, गुरु असल्याशिवाय आपला प्रवास समृद्धीकडे जाण्यासाठी गुरुची गरज आहे. ओबडधोबड इकडे तिकडे तर आपण सगळा प्रवास करणारच आहोत, पण खरा प्रवास जो मोक्ष मार्गाचा आहे, खरा प्रवास जो कैवल्यगडाचा आहे, त्या कैवल्यगडाच्या प्रवासाकडे पाठवण्यासाठी फक्त गुरु कार्यरत असतात. असा शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. ते कैवल्यवासी आमचे दादांचे गुरुवर्य म्हणजेच भोजराज दादा नांदेडकर. खरोखरच त्यांची आठवण इथे त्यांच्या स्मृतीला खऱ्या अर्थाने त्या आठवणीला उजाळा दिल्याशिवाय राहत नाहीये. कारण त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या शुभचिंतनाने आज चालू असलेलं हे सर्व कार्य आहे. आणि म्हणून कैवल्यवासी असलेल्या आमच्या दादांच्या श्री गुरुवर्यांना या ठिकाणी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करते. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि म्हणून
आज आपणा सर्वांना हा अप्रतिम सोहळा 9 दिवस झाले, वाटलंच नव्हतं काल भेटल्यासारखं वाटतं आपल्या सगळ्यांना. हा 9 दिवसाचा अप्रतिम सोहळा आणि या सोहळ्यामध्ये होणारे सर्व काही प्रकारची विधी, प्रातःकाळच्या स्मरणापासून सायंकाळच्या प्रवचनापर्यंत, मग त्यामध्ये भजन आहे, त्यामध्ये पूजन आहे, त्यामध्ये अन्नदान आहे, अनेक विधीला आपल्याला सगळ्यांना निमित्त ज्यांनी केलं ते परमपूजनीय, परम आदरणीय, परमश्रद्धेय मुकुंदराज बाबा नांदेडकर बाबांना दंडवत करते. त्यांच्याच खांद्याला खांदा लावणाऱ्या आमच्या आदरणीय पूजनीय तपस्वी. छोटे होतं आमचं बालपण, काही माझ्यापेक्षा छोट्या होत्या आणि जो वांभोरी आश्रमातल्या ज्या काही आहेत आजही जशाच तसं, त्याच्यामध्ये किंचितही बदल नाही. तितकंच साधं बोलणं, तितकंच प्रत्येकाशी प्रेमाने वागणं, तितकीच व्यावहारिकता त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून काही माणसं नावाप्रमाणे असतात, म्हणून पौर्णिमेसारखं नेहमी त्यांचं शीतल चांदणं या संपूर्ण नांदेड नगरीमध्ये पसरत राहतं. अशा आमच्या आदरणीय पूजनीय पुनमताई. नाही तर काही माणसं असतात बघा, ते तुम्ही ऐकलं असेल कधी की नाव गंगाधर नांगोळ नाही महिनाभर. ऐकलं कधी असं? नाही ऐकलं? म्हणजे नाव शांती आणि घरी भांडणं आणती. म्हणजे असे काही प्रकार असतात काही माणसामध्ये. मात्र आमच्या ताईच्या बाबतीमध्ये ती गोष्ट नाहीये. आणि म्हणून या 2 गुरु शिष्याने लावलेलं हे जे झाड आहे, या झाडाचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. कारण प्रत्येक झाडाला खतपाणी घालावं लागतं. हे आचाराचं, हे विचाराचं, हे योग्यतेचं खतपाणी घातलं झाड वाढतं. विधीचं खतपाणी घातलं झाडाची वाढ होते. आणि म्हणून अपर धर्मापासून परधर्मी लावणारे अनेक जीवांना यांनी या ठिकाणी आपल्या साधनदाता सर्वज्ञ चक्रधर महाराजांची आचार प्रणाली, विचार प्रणाली आपल्या सहज बोली भाषेतून समजावून सांगितली. आणि म्हणूनच आज छोटासा असलेला जयदीप, छोटासा असलेला राजदीप, छोटीशी असलेली स्वरा आणि जिचं अध्ययन अतिशय सुंदर ठिकाणी पूर्णत्वात जात आहे, ती छोटीशी असलेली अनुया उद्या भावी पिढीची ही सर्व आहेत. आणि धर्म यांच्या हातामध्ये आहे. म्हणून ही असलेली ही पुढची धर्म बांधव आहेत, धर्म भगिनी आहेत. खरोखरच त्यांच्या धर्म संस्काराने धर्मवृद्धी व्हावी. आणि धर्मवृद्धी होऊन हे लावलेलं बाबाने जे झाड आहे, ह्या झाडाला एक दिवस आलेली ही फुलं फळं आहेत. मात्र या फुलं फळांचं जे बाबांनी केलेलं कार्य आहे, या कार्याला पूर्णत्वास जावं ही बाळ अनुसरावी. आणि साधनदाता त्यांना या सर्व क्रियेचं गोमट देव अशी प्रभू चरणीय प्रार्थना करते. नामाची 10 ठाय या प्रकरणापासून आपण सुरुवात केली होती. आपण 4 प्रकारे बघितला, नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण आणि नामे स्मरण. 4 प्रकार आपले फक्त झाले, 4 फायदे आपल्या लक्षात आले. आणि आता उद्या आपली सांगत आहे, समारोप आहे, उद्या प्रायश्चित विधी आहे. आपल्या सगळ्याची आंघोळ आहे उद्या. जी गोदावरीत जाऊन आंघोळ करतो ती नाही बरं का, ही आहे दोषाची आंघोळ. आणि ही आंघोळ उद्या आपल्या सगळ्यांना प्रायश्चित विधीच्या रूपाने या ठिकाणी करायची आहे. आणि म्हणून आज बाबांनी जी समारोपाची सेवा माझ्याकडे दिलेली आहे, एक वेगळ्या विषयाने बोलत असताना एका सुभाषितकाराने सांगितलेले आहे की धर्मस्य तत्वम निहितम गुह्यम महाजन एथ गधायपतः. त्या ठिकाणी सुभाषितकाराने एका वाक्यामध्ये सांगितलेलं आहे की धर्माचं तत्व गहन आहे, धर्माची नीतिमत्ता गहन आहे, धर्माची मूल्य गहन आहे, धर्म गहन आहे. मात्र असलेला गहन धर्म तो आपण महान कधी समजायचा आहे, त्याला आपण स्वीकारायचं कधी आहे. धर्मस्य तत्व महतम गुह्यम. हे गुह्य तत्वज्ञान आपल्याला कधी समजेल? महाजन एथ गताय पथ. महाजन म्हणजे श्रेष्ठ पुरुष, महाजन म्हणजे अधिकरण, महाजन म्हणजे ज्ञानी, महाजन म्हणजे आपल्याला आपल्या आचाराचं विचाराचं बळ देणारी सगळी ज्ञानी माणसं आहेत. आणि म्हणून पथ म्हणजे ती महाजन पुरुष, ती श्रेष्ठ पुरुष, ती ज्ञानी ज्या रस्त्याने गेलेली आहेत त्या रस्त्याने आपल्याला चालावं लागणार आहे. तेव्हा आपला प्रवास व्यवस्थित होणार आहे. नाहीतर विचार करा, कृतयुगामध्ये आपला जन्म झाला आणि तिथे आपल्याला सगळ्याला किती वर्षाचं आयुष्य मिळालं? कृतयुगामध्ये
कृतयुगामध्ये आपल्याला सगळ्याला आयुष्य मिळालं होतं 1,00,000 वर्षाचं आयुष्य. किती वय आयुष्य होतं आपल्या सगळ्याचं? 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. आत्मोपस्ती नावाचा धर्म होता. आत्म्याचीच उपासना करणे हा धर्म होता. त्या धर्माचं यथावत पालन झालं नाही आणि म्हणून आपला सगळ्यांचा जन्म परत कुठे झाला? त्रेतायुगात झाला. आता त्रेतायुगामध्ये आकर्ष बसला, 10% आकर्ष बसला आणि त्रेतायुगामध्ये आपल्या सगळ्यांचं आयुष्य किती झालं? 10,000 वर्षाचं आयुष्य. किती वर्षाचं आहे? 10,000 वर्षाचं आयुष्य. मग त्रेतायुगामधला धर्म होता भक्ती करणे हा धर्म होता. मग तिथे आई वडील सासू सासरे आपल्यापेक्षा जी श्रेष्ठ आहे मोठ्या भावाची सुद्धा भक्ती करावी हा त्या युगाचा धर्म होता. तिथेही भक्ती धर्माचं आचरण न होता तिथेही अधर्माचं आचरण झालं आणि जन्म द्वापार युगात झाला. आता द्वापार युगाचं आयुष्य किती आहे? म्हणजे 1,000 वर्षाचं आयुष्य आहे. या 1,000 वर्षामध्ये द्वापार युगाचा धर्म होता. तिथे यज्ञ करणे हा धर्म होता. तिथेही माणसाने यज्ञ न करता अधर्म केला आणि माणसाचा जन्म कलियुगामध्ये झाला. कुठून उडत आलो आपण सगळे? कुठून उडत आलो? कृतयुगापासून उडत आलो. कुठे आलो? कलियुगामध्ये आलो. आणि कलियुगामध्ये आता आपल्याला सगळ्याला आयुष्य मिळालं आहे. किती आकर्ष बसला? 1,00,000, 10,000, 1,000 आणि आता सगळ्याचं आयुष्य किती आहे? 100 वर्षाचं आयुष्य आहे. आता 100 सुद्धा पूर्ण. पण माझ्या देवाचं वचन आहे, माझ्या स्वामींचं सूत्र आहे, स्वामींच्या श्रीमुखातून निघालेलं सूत्र आहे. कलियुगामध्ये तुम्हाला आयुष्य किती आहे? 100 वर्षाचं आयुष्य आहे. आणि मग 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे हे महत्वाचं आहे. मग कलियुगाचा धर्म आहे. कोणता धर्म आहे? तीर्थ, क्षेत्र, व्रत आणि दान. किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत कलियुगामध्ये. कलियुगामध्ये तीर्थाला जावं, क्षेत्राला जावं, व्रत उपासना करावी आणि दान करावं. पण त्याही पेक्षा सगळ्यात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर तो कोणता आहे बरं? धर्म विचारला मी. धर्म कोणता आहे? तीर्थ, क्षेत्र, व्रत, दान हे 4 धर्म आहेत. पण त्याही पेक्षा कोणता धर्म श्रेष्ठ आहे? मी दान नाही विचारत, धर्म विचारते तुम्हाला. दान तर त्याच्यामध्ये पण आलं. तीर्थ, क्षेत्र, व्रत आणि दान हे तर कलियुगाचा धर्मच आहे. पण या 4 धर्माच्या व्यतिरिक्त हा कलियुगाचा बहिर्याग आहे. पण या बहिर्यागाच्या व्यतिरिक्त कोणता धर्म श्रेष्ठ आहे? हा, तुम्ही सगळे म्हणता बरं रोज, धर्मामध्ये धर्म श्रेष्ठ, महानुभाव पंथ स्वीकार केला आम्ही, झालो भाग्यवंत. सगळ्या टाळ्यांच्या गजरामध्ये सगळ्यात धर्मश्रेष्ठ कोणता आहे? महानुभाव धर्म आहे. एका कवीने सुंदर रचना केली. ते म्हणतात की या धर्माची स्थापना करणारं कोण आहे? तुम्हाला सगळ्याला माहित आहे कोण आहे? सर्वतश्च चक्रधर स्वामी आहेत. संस्थापक, संचालक, आयोजक, नियोजक सगळं काही कोण आहे या धर्माचं? माझा देव श्री चक्रधर आहे. मग ते कुठे होते? म्हणजे गुजरात प्रांतात. कधी अवतीर्ण झाले? म्हणजे दुपारी 12 वाजता. कुठे झाले? ज्या ठिकाणी सगळ्याला तुम्हाला आम्हाला भीती वाटते तिथं झाले. बरोबर आहे का नाही? कुठे भीती वाटते का नाही आपल्याला? कोणत्या ठिकाणी? स्मशानभूमीत भीती वाटते का नाही? अशा ठिकाणी झालेली आहेत. तुम्ही विचार करा, पहिला अवतार बंदीखान्यात, शेवटचा अवतार स्मशानभूमीत. पहिला अवतार रात्री 12 वाजता, दुसरा 5वा अवतार दुपारी 12 वाजता. आहे का नाही? विशेषतः इकडे दोन्ही अवताराचे. आणि दोन्ही पण कसे आहेत? उद्धारक आहेत. दोन्ही उद्धारक आहेत. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की एका आमच्या चिंतनजनक बाबाने सांगितलेलं, ते म्हणतात की का झाले भगवंत इथे अवतीर्ण का झाले? काय केलं इथे येऊन माझ्या देवाने? ते म्हणतात, सरणावरचं प्रेत जेव्हा उठून गालात हसत होतं, सरणावरचं प्रेत जेव्हा उठून गालात हसत होतं, तुम्ही का रे मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. तुम्ही का रे मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं.
काय झालं म्हणजे कुठे अवतार झाला? सरणावरती. आणि सरणावरती अवतार घेतल्यानंतर का घेतला? सरणावर प्रेत उठलं. कशासाठी उठलं? सरणावरचं प्रेत जेव्हा उठून गालात हसत होतं. विशाल देवाकडे बघितलं हरिपाळ देवाने आणि हसायला लागलेली आहेत. कुठे हसायला लागलेली आहेत? जिथे अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत तिथे माझा देव हसायला लागलेला आहे. सरणावरचं प्रेत जेव्हा उठून गालात हसत होतं, तुम्ही कार्य मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. आज अज्ञानाने अंधश्रद्धेने होणारी सर्वी चाललेली व्रत वैकल्य उपासना कर्म कांड या सगळ्यामध्ये आपण सगळी पिचलेली माणसं आहोत. आपण मरून गेलेली माणसं आहोत. आणि भगवंत आपल्याला सांगतात, अरे भल्या माणसा तू मेलेला आहेस, का मरतोस? तुला धर्म स्वीकारता येत नाही, धर्माचं पालन करता येत नाही. अरे मनुष्या, तुझा उद्धार तुझ्या हातामध्ये आहे. म्हणून आपल्याला विचारतायत की तुम्ही काय मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. जिवंत असून जिवंत माणसाची लक्षणं जर आपल्यामध्ये नसेल तर आपण कसे आहोत? मेल्यासारखीच आहोत. धर्म नाही कर्म नाही समतेचा भाव नाही. धर्म नाही कर्म नाही समतेचा भाव नाही. गावामध्ये जन्म घेऊन स्वतःचे गाव नाही. एक एक वाक्य त्यांचं ऐकणाऱ्यांना डसत होतं. तुम्ही कार्य मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. इथे आल्यानंतर कर्म नाही, इथे आल्यानंतर धर्म नाही, कर्म नाही, धर्म नाही. जी नीतिमत्ता असावी, जी व्यवहारिकता असावी, तो समतेचा भाव नाही. गावामध्ये जन्म घेऊन ज्या गावामध्ये जन्माला आलेत तिथे तुमचं नाव आहे का? गावामध्ये जन्म घेऊन स्वतःचे गाव नाही, ते गावही तुमचं नाहीये. असं सर्वज्ञ स्वामी या महाराष्ट्रामध्ये बोलले. सर्वज्ञ स्वामींनी बंड पुकारला त्यावेळेस काय झालं म्हणाले? एक एक वाक्य त्यांचं, म्हणजे सर्वज्ञांचं एक एक वाक्य मात्र त्या काळामध्ये असलेल्या सर्व माणसांना डसल्या जात होतं. एक एक वाक्य त्यांचं ऐकणाऱ्यांना डसत होतं. पैठणच्या विद्वानांना ते वाक्य डसल्या गेलं. पण स्वामी पुढे म्हणतात, ते कविवरी पुढे म्हणतात, तुम्ही कार्य मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. तरी आपल्याला मरून जायचं नाहीये. मन मेलं बुद्धी मेली, मरणाआधी सिद्धी गेली. मन मेलं बुद्धी मेली, मरणाआधी सिद्धी गेली. कर्मठांच्या हातामध्ये वागण्याची रीती गेली. कर्मठांच्या हातामध्ये वागण्याची रीती गेली. हे मन असून जर मनाप्रमाणे कार्य करत असेल तर हे मन कसं आहे? जीव मेल्यासारखं आहे का नाही? मन मेलं बुद्धी मेली. जे निश्चयात्मक आपली गोष्ट ठरवण्यासाठी मन बुद्धी चित्त अहंकार चार ज्या गोष्टी आहेत, पण निश्चय कुणाकडे होतो? कोणाकडे होतो निश्चय? चार आहेत आपल्याकडे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. निश्चयात्मक कोण आहे? निश्चय कोण करतं? अजून आपलंच आपल्याला माहित नाहीये. विचार करा बरं का. म्हणून स्वामी म्हणतात तुम्ही काय मरून गेलात, आपलंच आपल्याला माहित नाही अजून. आलं लक्षात? तुम्ही विचार करा. छोटं उदाहरण देते मी तुम्हाला. शेजारचा कुत्रा आहे, तो रस्त्यावरून चालला. हे घेणं देणं नसतं आपल्याला, पण आपण काय म्हणतो? तो कुत्रा कुणाचा असेल बरं? हे कोण बोललं? कोण बोललं? कोण तुमचं? मन बोललं. मग तुम्ही काय म्हणणार? नाही नाही, शेजारची काय ताकद आहे माझ्या दारात यायची. मग ते पलीकडचं, त्याच्या पलीकडच्या मागच्या गल्लीतलं असेल. आता हे कोण बोललं? कोण बोललं? आता मन हे संकल्प आणि विकल्पात्मक असतात. ते निश्चय करत नाही. काय करतं आपल्याला? हे की ते. जसे बाजारात गेल्यानंतर ते दुकानदार आपल्याला साड्या दाखवतात. प्रत्येक वेगवेगळे प्रकार सांगतात. ही घेऊ का? ही 2 वर्ष टिकेल. ही घेऊ का? नाही, ही 1च वर्ष जाईल. बरं ही घेऊ का? नाही, ही फंक्शनलाच घालता येईल. हे सगळं कोण बोललं? कोण बोललं हे सगळं? मन बोललं का नाही? म्हणजे मन कसं आहे? संकल्प विकल्पात्मक आहे. पण चित्त हे स्थिर असतं. आणि या मनाला आता अहंकार सांगतो नाही, कुत्रा शेजारचंच आहे. कोण सांगतं? शेजारचंच आहे कुत्रा. पण हे ठरवायचं कोणी? शेजारचं कुत्रा आहे. आणि मग बुद्धी सांगते नाही, मी पाहिलं होतं बऱ्याच वेळा वर बाल्कनीत गेल्यानंतर, टेरेसवर गेल्यानंतर हे त्यांच्या दारात पाहिलेलं होतं. ही बुद्धी निश्चय करत असते. आणि म्हणून मन मेलं बुद्धी मेली, मरणाआधी सिद्धी गेली. कर्मठांच्या हातामध्ये वागण्याची रीती गेली. काय झालं होतं म्हणाले?
कर्मठ लोकांच्या वागण्यामध्ये सगळी रीतिमत्ता निघून गेली होती आणि आपण मात्र त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं घेत होतो, त्यांनी सांगितलेलं ऐकत होतो. ही होतं त्या काळामध्ये 800 वर्षापूर्वी अशी व्यवस्था होती या महाराष्ट्राची. कशी व्यवस्था होती? हो, स्त्रियांच्या बाबतीत जर विचार केला तर शयनघर आणि स्वयंपाकघरापुरती स्त्री मर्यादित होती. तिनं फक्त चूल आणि मूल सांभाळावं, याच्या पलीकडे तिने धर्मामध्ये कुठलाच अधिकार नव्हता. म्हणून कर्मठांच्या हातामध्ये वागण्याची रीती गेली. देणाऱ्यांना देत होतं, घेणाऱ्यांना घेत होतं. तुम्ही कारे मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. तुम्ही कारे मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. अज्ञानाच्या प्रसादाने हस्ती तेथे रडत होतं. आता अज्ञानात सगळी समुदाय आपण सगळे कशी आहोत? अज्ञान आहोत. अज्ञानाच्या प्रसादाने हस्ती तेथे रडत होतं. त्याच्यासाठी रडत असता तेथे जाऊन हसत होतं. सगळा समुदाय हरिपाळ देवासाठी रडत होता, मात्र माझा देव मात्र त्या ठिकाणी काय करत होता? हसत होता. त्याच्यासाठी रडत असता तेथे जाऊन हसत होता. माय मराठी मध्य निरोपण गावोगावी करत होतं. तुम्ही काय मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. सगळ्यात पहिलं सर्वज्ञ या महाराष्ट्रामध्ये आले आणि माय मराठीमध्ये सर्वज्ञांनी पहिलं निरोपण केलं. पहिलं सूत्र जन्माला आलं की तुम्ही इथे शरद आल्यानंतर तुम्हाला कधीच मरण नाहीये. हा पहिला बंड माझ्या सर्वज्ञांनी पुकारला या ठिकाणी आणि विजयी झाला. हा महाराष्ट्र विजयी ठरलेला आहे. मग असं कोण होतं? असं कोण आहे म्हणाले? मग महाराष्ट्र येऊन त्यांनी प्रेताचे जगजिने केले. लक्षात ठेवा, शेवटची वळ काय केलं म्हणले त्यांनी? या महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी प्रेताचे जगजिने केले. अक्षरांचा आत्मा देऊन खरा धर्म सांगून गेले. काय केलं माझ्या देवाने? या महाराष्ट्रामध्ये आले आणि तुमच्या माझ्यासारखी जडमूड असलेली, अज्ञान असलेली, अंधश्रद्धेने बरबडलेली, एकनिष्ठ नसलेली, अंधश्रद्धा निर्मूलन करणार ही सगळी जी माणसं होती, जी व्रतवैकल्याच्या आहारी गेली, जी उपासतापासाच्या आहारी गेली, जी बहिर्यागाच्या आहारी गेलेली आहेत, जी माणसं एकमेकांचं ऐकत नाहीत, ज्यांची वैचारिक मूल्य पायदळी तुडवल्या जात आहे, जिथे नीतिमत्तेचा ऱ्हास होत आहे, अधर्माला धर्माचा ऱ्हास होऊन अधर्म माजलेला आहे, त्या क्षणी माझ्या सर्वज्ञांनी काय केलं? इथे येऊन अक्षरांचा आत्मा देऊन खरा धर्म सांगून गेले. अक्षर म्हणजे ब्रह्मविद्येची अक्षरे, जी आपल्याला जी निर्वीज असलेली अक्षरे आज आपल्याला काय करतात? सवीज करतात. आणि म्हणून अक्षरांचा आत्मा देऊन खरा धर्म सांगून गेले. असं विश्वहित करणाऱ्याचं शेवटची वळ किती सुंदर आहे बघा. असं विश्वहित करणाऱ्याचं, असं संपूर्ण विश्वाचं हित करणाऱ्याचं श्री चक्रधर नाव होतं. अरे तुम्ही कारे मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. तुम्ही कारे मरून गेलात, जगणाऱ्यांना विसत होतं.